नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या 9व्या चॅप्टरमध्ये आपण ऑप्टिक्सच्या 12व्या पार्टमध्ये पाहत आहोत. या 12व्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपचं आपण कन्स्ट्रक्शन 11व्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. आता 12व्या पार्टमध्ये त्याचं आपल्याला डिरायव्हेशन पाहायचं आहे. डिरायव्हेशन पाहण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी दोन वेगवेगळे लेन्सेस कन्सिडर केलेले आहेत. हा जो छोटा लेन्स आहे ज्याचा अपर्चर लहान आहे, स्मॉल अपर्चर असणारा जो लेन्स दिसतो याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणायचं, ओ नाव देऊया त्याला. आणि दुसरा जो लेन्स आहे हा मोठा ज्याचा अपर्चर लार्ज आहे तो आयपीस लेन्स आहे. ओ आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये आपण त्यांना ठेवलेलं आहे. मग या फिक्स डिस्टन्समध्ये आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी ए बी एक टायनी पार्टिकल आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे, ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. हा टायनी ऑब्जेक्ट ज्या वेळेस आपण पहिल्या ऑब्जेक्टिव्ह लेन्समधून आयपीसमधून पाहू त्यावेळेस याची इमेज आपल्याला कुठे मिळेल, तर ते रे डायग्राम आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. या ठिकाणाहून एक जाईल आणि याच्या सेंटर पोल पासून जाईल आणि या ठिकाणाहून पोल पासून जो गेलेला रे आहे हा ए डॅश बी डॅश या ठिकाणी काय होईल, इमेज तयार होईल. ए डॅश बी डॅश ठिकाणी कशाची इमेज तयार होईल, ऑब्जेक्टिव्ह लेन्सची इमेज या ठिकाणी तयार होईल. मग आता हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय होईल, तर हा तुमचा काय होईल, ऑब्जेक्ट होईल. मग इथून ज्यावेळेस या लेन्सनं ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करता किंवा पाहता त्यावेळेस काय होईल, हा ए डॅश बी डॅश इमेज जी आहे ती इमेज एनलार्ज होईल. एनलार्ज होऊन कुठं तयार होईल, या ठिकाणी ए डबल डॅश बी डबल डॅश या ठिकाणी तयार होईल. ही लार्ज इमेज या ठिकाणी तयार होईल. दिस इज अ लार्ज इमेज फॉर्मेशन बाय द आयपीस लेन्स. पहिली जी इमेज तयार झाली या ठिकाणी तयार झाली आणि ज्यावेळेस या आयपीसच्या ज्या काही लेन्सनं जी इमेज तयार झालेली आहे ही इमेज या ठिकाणी तयार होईल, लार्ज इमेज त्या ठिकाणी तयार होईल. मग आता आपल्याला या ठिकाणी मॅग्निफाईंग पॉवर काढायचा असेल या दोन्ही याचा कंपाऊंड मायक्रोस्कोप ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. याचं कन्स्ट्रक्शन कसं असेल की ऑब्जेक्टिव्ह जो काही लेन्स असेल तो काय असेल, स्मॉलर अपर्चर वाला असेल, तर आयपीस लेन्स जो आहे तो लार्जर अपर्चर असणार असेल. असं जे कन्स्ट्रक्शन करतो त्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय होईल की छोटा जो ऑब्जेक्ट आहे त्याची इमेज आपल्याला लार्ज त्या ठिकाणी इमेज आपल्याला ऑब्झर्व होईल. मग हे आपण रे डायग्रामने इमेज त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर आता या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे कुठे, या आयपीसच्या लेन्स मधून पोल मधून जी जाणारी ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस आणि हा अँगल ए डॅश बी डॅश या ठिकाणी काय तयार झालेला, बीटा अँगल तयार झाला. आणि बीटा अँगल त्यामुळे हा रेस कुठून आल्यासारखा वाटेल, या दूरच्या ठिकाणाहून आल्यासारखा वाटेल. त्यामुळे ही जी काही इमेज आहे ती इमेज काय होईल, आपल्याला एनलार्ज करून मिळेल. परंतु याचा अँगल काय असेल, हा बीटा अँगल असेल. मग आपण या छोट्याशा टायनी जो का ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला आपण नेकिड आय मध्ये जर 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार नाही. त्यामधला जो काही अँगल आहे तो अँगल अल्फा झालेला असेल असं गृहीत धरूया आपण. आणि या ठिकाणचं डिस्टन्स ए पी काय दाखवलेलं आहे, त्याच्यावरून आपण टॅन अल्फा काढलेला आहे. टॅन अल्फा इक्वल टू ए बी डिवायडेड बाय ए पी म्हणजेच ए बी डिवायडेड बाय हे डिस्टन्स डी. बघ आपण इथून आपण टॅन अल्फा काढला, या डायग्राम वरून आपण टॅन बीटा काढू शकतो. टॅन बीटा म्हणजे काय घेता येईल, तर टॅन बीटा म्हणजे फ्रंट साइड डिवायडेड बाय दिस डिस्टन्स ए डॅश पी. ए डॅश पी डिस्टन्स किती आहे, यू ई. ए डॅश बी डॅश यू ई
किंवा ए डबल डॅश बी डबल डॅश याचा डिस्टन्स किती आहे VE. हे डिस्टन्स पा या पोल पासून आयपीसच्या पोल पासून ते इमेज ज्या ठिकाणी तयार झालेली आहे त्या ठिकाणचं डिस्टन्स आपण V न रिप्रेझेंट केलेलं. दिस इज अ निगेटिव्ह. लेफ्ट हँड साइड असेल तर निगेटिव्ह, राईट हँड साइड असेल तर पॉझिटिव्ह असेल. आणि या ठिकाणी AB डिस्टन्स किती आहे U0 मायनस UO. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स जवळ हा ठेवल्यामुळे या ठिकाणचं डिस्टन्स आपण UO न रिप्रेझेंट केलं. इथं इमेज तयार झाली त्यामुळे या ठिकाणचं डिस्टन्स आपण मायनस UE न रिप्रेझेंट केलं निगेटिव्ह डायरेक्शनला. या लेन्सच्या निगेटिव्ह डायरेक्शनला आपण ऑब्झर्व केलं, या लेन्सच्या निगेटिव्ह डायरेक्शनला. परंतु या लेन्स पासून ते इथपर्यंतचं डिस्टन्स याची जी काही इमेज तयार झालेली आहे, इमेज कुठं तयार झालेली आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन पोल पासून राईट हँड साइडला असल्यामुळे हे पॉझिटिव्ह घेतलं V0. परंतु या लेन्सनं जर का पाहिलं तर इतकंच डिस्टन्स येईल, हे डिस्टन्स निगेटिव्ह असेल UE. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टॅन अल्फा आणि टॅन बीटा आपण काढलेला आहे. टॅन बीटा इक्वल टू ए डॅश बी डॅश UE ए डबल डॅश बी डबल डॅश VE असेल. त्याच्यावरून आपल्याला सूत्र काढता येईल मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. हे मिटवून टाकतो, परत एकदा पाहून घ्या. यानंतर आता आपल्याला मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप आपल्याला काढायचा आहे. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. मॅग्निफाइंग पॉवर आपण कशा पद्धतीने काढू, टॅन अल्फा काढला, टॅन बीटा काढलेला असेल तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. या ठिकाणी लिहूया टॅन अल्फा आणि टॅन बीटाची किंमत आपण काढलेली आहे. तर आपल्याला मॅग्निफाइंग पाहता या ठिकाणी मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण काढला. टॅन बीटा बरोबर ए डॅश बी डॅश बी ए डॅश बी डॅश UE याला इक्वेशन 1 दिलं. टॅन अल्फा AB बाय D 2 याला 2 नंबर दिले. मग अँग्युलर मॅग्निफिकेशन किंवा मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा कसा काढता येईल. कंपाऊंड मायक्रोस्कोपचा मॅग्निफाइंग पॉवर म्हणजेच काय, व्हिज्युअल अँगल टॅन बीटा डिवायडेड बाय व्हिज्युअल अँगल ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. याचा रेशो असेल तो, हा रेशो बीटा डिवायडेड बाय अल्फा असेल. मग टॅन बीटा बाय टॅन अल्फाची किंमत इथं दिलेली आहे ए डॅश बी डॅश UE डिवायडेड बाय AB बाय D दिलेला आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी ए डॅश बी डॅश UE N2 हा D न्यूमरेटर मध्ये जाईल, AB डिनॉमिनेटर मध्ये जाईल. आपण ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय AB ला एकत्र करू आणि D बाय UE ला एकत्र करू. हा रेशो एकत्र करू, हा रेशो एकत्र करू. मग आपल्याला लक्षात येईल ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय AB म्हणजे हे काय होईल, इमेज साइज डिवायडेड बाय ऑब्जेक्ट साइज. म्हणजे हे काय झालं M0 ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय AB. यालाच डिस्टन्स काय म्हणलेलं आहे V0 डिवायडेड बाय U0. ए डॅश बी डॅश किती आहे V0 आणि AB किती आहे U0 डिस्टन्स. यालाच आपण लॅटरल मॅग्निफिकेशन. लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजेच काय, साइज ऑफ इमेज डिवायडेड बाय साइज ऑफ ऑब्जेक्ट किंवा डिस्टन्स ऑफ इमेज डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड लिनियर और लॅटरल मॅग्निफिकेशन. याला लिनियर किंवा लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणतात.
तर D/UE म्हणजेच ME, यालाच अँग्युलर मॅग्निफिकेशन म्हणतात. अँग्युलर मॅग्निफिकेशन कोण करतो? आयपीस लेन्स करतो. आणि लॅटरल मॅग्निफिकेशन कोण करतो? ऑब्जेक्टिव्ह लेन्स करतो. त्यामुळे या ठिकाणी दोन प्रकारे या ठिकाणी मॅग्निफाईंग पॉवर आपल्याला मिळेल. एक लॅटरल किंवा लिनियर आणि दुसरा अँग्युलर मॅग्निफिकेशन. अँग्युलर मॅग्निफिकेशन ME बरोबर D/UE. या पद्धतीनं आपल्याला काय करता येते? कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो. मॅग्निफाईंग पॉवर कॅपिटल M इक्वल टू, म्हणून आपल्याला मॅग्निफाईंग पॉवर M इक्वल टू काय लिहिता येईल? कॅपिटल M ऑफ मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इक्वल टू कॅपिटल M इक्वल टू MO इंटू ME. लिहिता येईल आपल्याला MO इंटू M. म्हणजेच हा फॉर्म्युला तयार झाला. या फॉर्म्युल्यामध्ये MO आणि ME म्हणजे काय दिलेलं आहे? या ठिकाणी MO इज अ where MO equal to linear, त्यालाच आपण लॅटरल मॅग्निफिकेशन, लॅटरल किंवा लिनियर मॅग्निफिकेशन म्हणतो. आणि MO इक्वल टू काय लिहिता येईल? A' B' डिवायडेड बाय AB इक्वल टू V0 डिवायडेड बाय U0. तसंच आपल्याला ME म्हणजेच काय? अँग्युलर मॅग्निफिकेशन, अँग्युलर मॅग्निफाईंग पॉवर, अँग्युलर मॅग्निफाईंग पॉवर ME इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? D/UE. या पद्धतीने आपल्याला काय करता येते? कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला डिराईव्ह करता येते. मॅग्निफाईंग पॉवर आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला डिराईव्ह करता येते. मॅग्निफाईंग पॉवर आपल्याला या फॉर्म्युल्याने डिराईव्ह करता येतो. हा फॉर्म्युला म्हणजेच मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. पाहून घ्या. आता आपल्याला पाहायचं आहे टेरिस्टेरियल टेलिस्कोप. टेलिस्कोप ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. न्यूटोनियन टेलिस्कोप आहे, त्यानंतर टेरिस्टेरियल टेलिस्कोप आहे. या टेलिस्कोपमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स वापरले जातात, किंवा त्या ठिकाणी मिरर सुद्धा, कॉन्व्हेक्स मिरर सुद्धा त्या ठिकाणी वापरले जातात. पॅराबोलिक मिरर त्या ठिकाणी वापरले जातात, जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल? स्पेरिकल ॲब्रिव्हिएशन लिस्ट होईल किंवा कमी होईल, आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला दूरचे इमेजेस आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. परंतु या मिरर ज्यावेळेस आपण यूज करतो त्या ठिकाणी काय होईल की टेलिस्कोपची साईज लार्ज होईल. लार्ज टेलिस्कोप म्हणजे एका घरा एवढा टेलिस्कोप त्या ठिकाणी तयार करावा लागेल आपल्याला. आणि त्या ठिकाणी आयपीस लेन्स आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणून त्या ठिकाणी मिरर वापरावा लागेल. आणि त्या मिरर मध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करावं लागेल? त्याची रचना कशी आहे पहा. टेलिस्कोप आपल्याला पाहत असताना न्यूटोनियन टेलिस्कोप ज्यावेळेस सुरुवातीचा जो काही टेलिस्कोप तयार केलेला आहे त्याला आपण न्यूटोनियन टेलिस्कोप असं म्हणतात, किंवा टेरिस्टेरियल टेलिस्कोप. या टेलिस्कोपमध्ये टेलिस्कोप कशासाठी वापरतात? दूरचं आपल्याला क्लिअर दिसण्यासाठी, दूरची इमेज आपल्याला क्लिअर दिसण्यासाठी आपल्याला वापरता येते. मग याच्या
मायक्रोस्कोपच्या विरुद्ध त्या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स वापरावे लागतात. मायक्रोस्कोपमध्ये आपण ऑब्जेक्टिव्हला स्मॉलर लेन्स वापरलेला होता आणि आयपीसला लार्जर लेन्स वापरलेला होता. आता त्याच्या विरुद्ध करावं लागेल की ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे त्या ठिकाणी लार्ज अपर्चर असणारा आपल्याला लेन्स त्या ठिकाणी बसवावं लागेल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साईजच्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी लार्ज अपर्चर असणारा आपल्याला त्या ठिकाणी लेन्स किंवा मिरर आपल्याला त्या ठिकाणी बसवावं लागेल. लेन्स कोणता? कॉन्व्हेक्स वापरू शकतो किंवा आपण कॉन्केव्ह लेन्स वापरू शकतो. मिरर मध्ये आपण कॉन्व्हेक्स मिरर वापरून तयार करू शकतो. हा जो न्यूटोनियन टेलिस्कोप आहे, न्यूटोनियन टेलिस्कोप, त्या टेलिस्कोप मध्ये जनरली काय केलं जाते, यामध्ये मिरर बसवल्या जातो. हा या ठिकाणी मिरर असतो. हा मिरर या ठिकाणी बसवलेला असतो आणि या ठिकाणी छोटासा लेन्स या ठिकाणी बसवलेला असतो आणि ज्याच्यातून काय होईल की लार्ज इमेज काय होईल, याच्या वॉल्स वर काय होते, दिस इज अ रिफ्लेक्टिंग वॉल. हे काय असते, रिफ्लेक्टिंग वॉल असते. याला म्हणतो आपण रिफ्लेक्टिंग वॉल. अशा प्रकारे आपल्याला अरेंजमेंट करावं लागेल. या ठिकाणचा रेज असा येईल, या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल, या ठिकाणचा रेज येईल, या ठिकाणी काय होईल, अशा पद्धतीनं या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल, या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल, या वॉल्सला रिफ्लेक्ट होईल आणि रिफ्लेक्ट झालेला रेज असा या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेला रेज असा येईल, परत हा रिफ्लेक्ट झालेला रेज असा येईल आणि इथून आयपीस लेन्सला आपल्याला तो पाहता येईल. म्हणजे असा जो काही टेलिस्कोप आहे, दिस टेलिस्कोप इज कॉल्ड न्यूटोनियन टेलिस्कोप, ज्या ठिकाणी आपण मिरर यूज करतो. कॉन्व्हेक्स मिरर आपण त्या ठिकाणी यूज करतो आणि मिरर यूज करून हे दूरच्या याच्यावरची इमेज, इन्फिनाइट डिस्टन्स असणारी इमेज त्या ठिकाणी काय होईल, याच्यावर इन्सिडेंट होईल आणि इन्सिडेंट झालेली याच्या वॉल मध्ये काय होईल, रिफ्लेक्ट होईल. ही रिफ्लेक्टिंग वॉल आपण तयार करावी लागते. मग ह्या रिफ्लेक्टिंग वॉल मधून काय होईल की या ठिकाणी आपल्याला इथे इमेज मिळेल आणि ही इन्व्हर्टेड इमेज परत या ठिकाणाहून इन्व्हर्टेड होऊन या ठिकाणी इमेज आपल्याला करेक्ट इमेज आपल्याला त्या आयपीसनं आपल्याला दिसल्या जाईल. हे झालं न्यूटोनियन टेलिस्कोप किंवा टेरिस्टेरियल टेलिस्कोप. फार जुन्या याच्यामध्ये आपण या पद्धतीचे टेलिस्कोप वापरलेले आहेत. आताही काही ठिकाणी या ठिकाणचे अशा प्रकारचे टेलिस्कोप, लार्जर टेलिस्कोप आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. आपल्याला काही म्युझियम मध्ये सुद्धा या प्रकारचे लार्जर टेलिस्कोप त्या ठिकाणी ठेवलेले असतात. तर या ठिकाणी साईज कमी करण्यासाठी आपण काय करूया, लेन्स मिररच्या ऐवजी आपण या ठिकाणी लेन्स वापरल्या जातो. तुम्ही पाहिलेलं असेल की क्रिकेटच्या प्लेग्राऊंड पासून ते प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी टेलिस्कोप आणि कॅमेरा त्या ठिकाणी बसवलेला असतो. काही ठिकाणी ऑब्झर्वर काय करतो, टेलिस्कोप द्वारे सुद्धा पाहतो आणि त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट त्या ठिकाणी तो सांगत असतो. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, टेलिस्कोपचा आपण वापर करू शकतो. दूरचा आपल्याला जवळ पाहण्यासाठी आपण टेलिस्कोपचा वापर करतो. या टेलिस्कोप मध्ये, टेरिस्टेरियल टेलिस्कोप मध्ये जनरली काय करतात, 3 प्रकारचे कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी बसवले जातात. 3 कॉन्व्हेक्स लेन्स आर युजेस. आणि हे 3ही कॉन्व्हेक्स लेन्स काय करतात, पहिला कॉन्व्हेक्स लेन्स, दुसरा कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी काय करतो, इन्व्हर्टेड इमेज
करतो. तिसरा सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हर्टेड इमेज तयार करतो. आणि इन्व्हर्टेड इरेक्टेड इमेजेस त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतात, ऑब्झर्व होतात. आणि अशा पद्धतीनं आपल्याला टेरिस्टेरियल किंवा बायनाकुलर, आपण त्यालाच काय म्हणतो, बायनाकुलर टेलिस्कोप, या बायनाकुलर टेलिस्कोपमध्ये 3 लेन्सेस वापरतात. त्यापैकी काही वेळेस या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्स सुद्धा या ठिकाणी वापरल्या जातो. कॉन्केव्ह लेन्स सुद्धा त्या ठिकाणी वापरल्या जातो. म्हणजे 3 लेन्सेस यूज करून त्या ठिकाणी काय केलं जातो, टेलिस्कोप तयार केला जातो. आता आपल्याला एक साधं कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे की ज्याच्यामध्ये आपण साधा टेलिस्कोप आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. कोणताही टेलिस्कोप तयार करत असताना त्या ठिकाणी आपल्याला लेन्सेस ॲब्रिव्हिएशन हे कन्सिडर करून आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल की लेन्स ॲब्रिव्हिएशन कन्सिडर करून आपल्याला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. टेलिस्कोप असेल किंवा मायक्रोस्कोप असेल, याचं ॲब्रिव्हिएशन कमीत कमी होईल. मिनिमम ॲब्रिव्हिएशन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या ज्या काही इमेजेस आपल्याला ऑब्झर्व होतात त्या इमेजेस आपल्याला क्लिअर इमेजेस त्या ठिकाणी ऑब्झर्व होतील. अन्यथा त्या ठिकाणी काय होईल, ब्लड इमेजेस आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व होतात. देर आर नंबर ऑफ इमेजेस फॉर्मेशन, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऑब्झर्व होईल. त्यासाठी आपण आयपीसच्या ठिकाणी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स हा मायक्रोस्कोपमध्ये यूज करत असतो. परंतु टेलिस्कोपमध्ये आपण त्या ठिकाणी आयपीसचा जो काही लेन्स असतो, आता तुम्हाला सांगितलं की आपण मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स हा स्मॉलर अपर्चर असतो, तर टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स हा लार्ज अपर्चर असणारा असतो आणि लार्ज फोकल लेंथ असणारा असतो. म्हणजे या ठिकाणी टेलिस्कोपमध्ये लार्ज अपर्चर असणारा, लार्ज अपर्चर आणि लार्ज फोकल लेंथ असणारा आपण काय कन्सिडर करतो या ठिकाणी, ऑब्जेक्टिव्ह लेन्स तयार करतो. तर दुसरा जो काही लेन्स आहे त्याला आपण आयपीस लेन्स असं म्हणतो. आयपीस लेन्स त्या मानाने आपण काय यूज करतो, स्मॉलर अपर्चर असणार आपण तयार करतो आणि स्मॉल फोकल लेंथ असणार आपण त्या ठिकाणी आयपीस लेन्स यूज करतो. जनरली याच पद्धतीने आपण यूज करतो. त्यामुळं मिरर असो किंवा लेन्स असो, या ठिकाणी लार्जर फोकल लेंथ असेल तर त्या ठिकाणी साईज काय होईल, लार्ज होईल. मग लार्जर फोकल लेंथ आपल्याला त्या ठिकाणी तयार करण्यासाठी आपण त्याचा लार्ज अपर्चर यूज करतो आणि लार्ज फोकल लेंथ यूज करून आपण त्या ठिकाणी जो डिव्हाइस तयार करतो ज्याच्यामध्ये हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स असेल आणि दुसरा जो असेल तो असेल आयपीस लेन्स. असं जे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी फिक्स डिस्टन्स असेल, या फिक्स डिस्टन्स मध्ये दूरवरच्या अंतरावरून येणारे जे काही ऑब्जेक्टचे जे दिसतात त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स द्वारे काय होईल, हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स द्वारे त्याची इमेज तयार होईल आणि त्याची इमेज काय होईल, आयपीस लेन्स वर तयार होऊन या ठिकाणी आपल्याला त्याची इमेज ऑब्झर्व होईल. ही इमेज आपल्याला कशी दिसेल पहा, या ठिकाणाहून अशी आल्यासारखी दिसेल. ही इमेज इन्फायनाइट डिस्टन्स वरून आपल्याला ऑब्झर्व झाल्यासारखी त्या ठिकाणी वाटेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टेलिस्कोप मधून दूरच्या ज्या काही इमेजेस आहेत त्या इन्फायनाइट पॉइंट पासून आल्या तरी त्याची काय होईल, साईज एनलार्ज होईल. साईज एनलार्ज होईल म्हणजे या ठिकाणी साईज इन्फायनाइट डायरेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी साईज मिळेल. मोठी साईज त्या ठिकाणी एनलार्ज करून तुम्हाला या ठिकाणी मिळाला जाईल. असा जो काही डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला आपण काय म्हटलेलं आहे,
टेलिस्कोप असं म्हणलेलं आहे. या टेलिस्कोपचं कन्स्ट्रक्शन आताच आपण पाहिलं की कन्स्ट्रक्शन मध्ये काय वापरलेलं आहे. या ठिकाणी लार्ज अपर्चर आणि लार्ज फोकल लेंथ असणारा ऑब्जेक्टिव्ह लेंथ आणि आयपीस हा स्मॉलर अपर्चर आणि स्मॉल फोकल लेंथ असणारा आयपीस. These are separated by fixed distance of focal length L equal to कोणती FO plus FE. म्हणजे या दोघांचा फोकल लेंथची जेवढी काही बेरीज येईल तेवढं डिस्टन्स या ठिकाणी घ्यावं लागेल. या दोन लेन्स मधलं अंतर घ्यावं लागेल. त्यावेळेस काय तयार होईल या ठिकाणी तुमचा टेलिस्कोप तयार होईल. दॅट इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ द टेलिस्कोप. म्हणजे टेलिस्कोप तयार करत असताना ऑब्जेक्टिव्ह लेन्स हा लार्जर असेल, त्याची फोकल लेंथ, मग या दोन फोकल लेंथ याचं डिस्टन्स किती ठेवणार, हे डिस्टन्स या दोन फोकल लेंथच्या बेरजे एवढा असायला पाहिजे. FO प्लस FE ऑब्जेक्टिव्ह लेन्सची फोकल लेंथ प्लस आयपीस लेन्सची फोकल लेंथ या दोघांच्या बेरजे एवढं त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, त्याची बेरीज आलेली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, टेलिस्कोप आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येईल. टेलिस्कोपचं कन्स्ट्रक्शन आपण टेलिस्कोपचं पाहूया. या ठिकाणी हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे आणि दुसरा जो आहे आयपीस लेन्स आपण ई न रिप्रेझेंट केला, ऑब्जेक्टिव्ह लेन्स ओ न रिप्रेझेंट केला. ऑब्जेक्ट या ठिकाणी इन्फिनाइट डायरेक्शन मध्ये आहे, लार्ज डिस्टन्सवर आहे. रेज आपण या ठिकाणी ड्रॉ केलेले असताना या ठिकाणी ॲक्सिस भोवती जो अँगल तयार झाला अल्फा, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा जो काही अँगल तयार झाला अल्फा अँगल, टॅन ऑफ अल्फा, इथं अल्फा अँगल आपण रिप्रेझेंट केलेला. हा अल्फा अँगल रिप्रेझेंट केला. त्यानंतर याची जी काही इमेज आहे ही इमेज कुठं तयार होईल, याच्या फोकल लेंथवर तयार होईल. AB वर जी दुरून येणारी इमेज आहे ती या ठिकाणी तयार होईल. AB या ठिकाणी तयार होईल. याची इमेज AB वर तयार होईल. इथून आपण ज्या वेळेस पाहू, आयपीस लेन्स वरून ज्या वेळेस पाहू, त्यावेळेस काय होईल की ही इमेज इन्फिनाइट डिस्टन्स वरून आल्यासारखी दिसेल आपल्याला. लार्ज डिस्टन्स वरून फायनल इमेज ॲट इन्फिनाइट डिस्टन्स वरून दिसेल. परंतु या ठिकाणी याची जी काही इमेज पडेल, या आयपीसची जी काही इमेज पडेल, ही इमेज कुठं पडेल, या आयपीसच्या फोकल लेंथवर पडेल. म्हणजे एक्झॅक्टली दोघांची फोकल लेंथ, याची फोकल लेंथ या पॉइंटवर असेल तर याची फोकल लेंथ या पॉइंटवर असेल. म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स F0 हे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर FE हे काय असेल, याच्यात निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल, FE निगेटिव्ह असेल. मग या दोघांची बेरीज म्हणजे एवढा डिस्टन्स असेल L. L म्हणजेच या दोन लेन्सेस मध्ये किती अंतर ठेवायला पाहिजे, तर मिनिमम L अंतर म्हणजेच या दोघांची फोकल लेंथ असेल. आणि फोकल लेंथचा जो काही पॉइंट असेल दोघांच्या, या पॉइंटवर त्या ठिकाणी इमेज तयार होईल. आणि ही इमेज इथून आपण जी तयार झालेली इमेज असेल ती फायनल इमेज या ठिकाणी एनलार्ज करून लार्ज डिस्टन्स वरून आल्यासारखी दिसेल. दिस इज ऑब्झर्व टू बी अ बिग इमेज. मोठ्या प्रकारची इमेज आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याच्यामधला जो अँगल आहे तो अँगल आपण बीटानं रिप्रेझेंट केला. त्यामुळे आपल्याला टॅन अल्फा आणि टॅन बीटा काढता येईल. टॅन बीटा इक्वल टू काय लिहिता येईल, AB डिवायडेड बाय B आणि P. BP एवढं डिस्टन्स किती आहे, FE बीटानं रिप्रेझेंट करू. टॅन अल्फाचं डिस्टन्स म्हणजे काय, हे कुठून चाललेली आहे, फोकल लेंथ वरून चाललेली. याची फोकल लेंथ किती आहे, F0. इन्फिनाइट डायरेक्शनला जरी असलं तरी V इक्वल टू इन्फिनाइट डायरेक्शन, तर
1 बाय एफ इक्वल टू 1 बाय व्ही मायनस 1 बाय यू. फोकल लेंथ त्याचा किती असेल 1 बाय एफ एफ झिरो असेल. या ठिकाणी फोकल लेंथ असेल. ही जर इमेज इन्फिनाइट डायरेक्शनला असेल तर ऑब्जेक्ट कुठं आहे फार फार लार्जर डिस्टन्स. इमेज जर लार्ज डिस्टन्सला या ठिकाणी असेल तर या ठिकाणी ऑब्जेक्ट सुद्धा काय असेल तो दूरवरच्या अंतरावर असेल. म्हणून या ठिकाणचं डिस्टन्स आपण काय कन्सिडर करतो, याची इमेज कुठं पडलेली आहे, या ऑब्जेक्टची इमेज कुठं पडलेली आहे, या ठिकाणी पडलेली. किती डिस्टन्सवर पडलेलं, F0 एवढ्या डिस्टन्सवर पडलेलं. म्हणजे टॅन अल्फा ए बी डिवायडेड बाय डिस्टन्स किती घेणार, हे पॉझिटिव्ह डिस्टन्स घेणार. F0 एवढं डिस्टन्स घेणार. F0 डिस्टन्स. आता याच्यावरून आपल्याला मॅग्निफाइंग पॉवर काढता येईल. मॅग्निफाइंग पॉवर बरोबर m इक्वल टू टॅन बीटा डिवायडेड बाय टॅन अल्फा. टॅन बीटाची किंमत AB बाय FE, AB बाय FE इंटू टॅन ऑफ अल्फाची किंमत दिलेली आहे AB बाय F0. किंमत टाका याच्यामध्ये AB डिवायडेड बाय FE डिवायडेड बाय AB डिवायडेड बाय FO. हा काय होईल, गुणाकारामध्ये जाईल, डिवायडेड मधला गुणाकारामध्ये जाईल. FO AB कॅन्सल होईल. FO डिवायडेड बाय FE. म्हणजेच याचा मॅग्निफाइंग पॉवर म्हणजे काय, मॅग्निफाइंग पॉवर इज अ रेशो ऑफ द फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. It is a ratio of focal length of objective to focal length of eyepiece. Focal length of objective to focal length of eyepiece. या पद्धतीने आपल्याला टेलिस्कोपचा आपल्याला काय करता येईल, मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. हा मॅग्निफाइंग पॉवर आपण या ठिकाणी टेलिस्कोपचा मॅग्निफाइंग पॉवर आपण या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो किंवा हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. आणि याच्यावरून आपल्याला मॅग्निफाइंग पॉवर ऑफ टेलिस्कोप आपल्याला लिहिता येईल. काय लिहिता येईल, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इक्वल टू m इक्वल टू काय लिहिता येईल, AB डिवायडेड बाय FE डिवायडेड बाय AB डिवायडेड बाय FO इक्वल टू काय लिहिता येईल, AB डिवायडेड बाय FE इंटू हा काय होईल, FO वर जाईल डिवायडेड बाय AB कॅन्सल होईल. म्हणजेच मॅग्निफाइंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इक्वल टू काय लिहिता येते, FO डिवायडेड बाय FE. म्हणजेच काय, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेंस टू फोकल लेंथ ऑफ आयपीस लेन्स. हा रेशो आपल्याला माहीत असेल तर आपल्याला मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. दिस इज अ फॉर्म्युला. हा काय झाला, त्याचा फॉर्म्युला आपल्याला पाहता येते. परत पाहून घ्या फॉर्म्युला.